समग्र शिक्षण संघर्ष समितीचे 3,378 कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करा या मागणीसाठी आझाद मैदानमध्ये सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन। समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत मागील 25 वर्षापासून करार कर्मचारी म्हणून आम्ही या ठिकाणी सेवा देत आहोत। संपूर्ण महाराष्ट्रात सेवा देत आहोत। विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसंदर्भात आणि त्या संदर्भात शिक्षण विभागाच्या सर्वच कामे आमचे हे सर्व बांधव करीत आहेत। संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून आम्ही आमच्या सेवेला शासन सेवेत कायम करण्यासाठी हा लढा उभारलेला आहे आणि मागील 25-20 वर्षापासून आम्ही हा लढा देत आहोत। या लढ्याला यश पाहता तर मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही हा मोठ्या संख्येनं लढा हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी उभारला होता। त्या ठिकाणी पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी आम्हाला आश्वासित केले आहे की आता जे निवडणुका झाल्या ही आचारसंहिता संपली की तुम्हाला सेवेत कायम करू। या दरम्यान आमच्या कर्मचाऱ्यांमधलेच जवळपास अर्धे कर्मचारी कायमसुद्धा झालेले आहेत, परंतु अजूनही अर्धे कर्मचारी कायम व्हायचे बाकी आहे। त्यामुळं एक समितीचा अहवाल आमचा समिती नेमून आमचा अहवाल मागितलेला आहे आणि तो समितीचा अहवालसुद्धा पॉझिटिव्हरित्या समितीने दिलेला आहे। फक्त त्यावर साहेबांना आता कॅबिनेटला तो विषय घेऊन आमचा विषय मार्गी लावायचा एवढंच थांबलेलं आहे, परंतु या कामातही आता पुन्हा चालढकल होत आहे। त्यामुळे पुन्हा एकदा शासनाकडे हट्ट म्हणून आम्ही संघर्ष समितीच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा एकदा आंदोलन उभारलेले आहे। या 8 दिवसात जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही संपूर्ण अन्नत्याग करून या ठिकाणी शेवटला इशारा शासनाला देणार येत आहोत। नाही, शासनाने काय केलेलं आहे, 22 ऑक्टोबर 2024 रोजी आमच्यातले अर्धे लोक जे आहेत त्यांना कायम केलं आणि 22 ऑक्टोबर 2024 रोजी आमच्यासाठी समिती स्थापन केली आणि अभ्यास समितीच्या 3 बैठका पण झाल्या आणि त्या तिन्ही बैठकांमधून अहवाल जो आहे तो सादर पण झाला आणि तरीसुद्धा शासनानं आमचं काम अजूनपर्यंत केलेलं नाही। माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हिवाळी अधिवेशनामध्ये जे आमचं आंदोलन झालं तिथं माननीय धोंडे साहेब आणि म्हात्रे साहेब जे आमदार अभ्यास समितीमध्ये आहेत त्यांना सांगितलं की यांना कायम करा आणि तसा निरोप घेऊन ते इथे आले आणि आमच्या आंदोलनाची त्यामध्ये सांगता झाली आणि 1 महिन्याच्या आत तुम्हाला आचारसंहिता संपल्यानंतर कायम करू असं म्हटले, तरीसुद्धा आम्हाला कायम केलेलं नाही आहे। म्हणून आम्ही पुन्हा आंदोलनाचा लढा उभारलेला आहे। याच्यामध्ये 3378 लोक आहेत आणि जर यामध्ये आम्हाला कायम केलं नाही तर आम्ही स्वेच्छा मरण मागतो आणि तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत।